हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज सकाळी सकाळी सिमला मिरची बनवायची होती, ती पण टिफिनसाठी. आणि सकाळी कसं असतं, घाई असते, त्याच्यामुळे सिमला मिरची बनवणं म्हणजे एकदम इझी होण्यासाठी मी आज छान अशी रेसिपी सांगणार आहे. अगोदर ताजी ताजी सिमला मिरची आणली होती बाजारातून 1 पाव. आणि सिमला मिरची जर आपल्याला पूर्ण अशी बनवायची असेल तर छोटीच आणायची, म्हणजे मोठी साईजची आणायची नाही, छोट्या साईजचीच सिमला मिरची घेऊन यायची. आणि तिला असं चाकूच्या साहाय्याने एका साईडनं कट मारायची. तिचे डेट आपल्याला काढायचं नाही. आता त्याच्यासाठी आपल्याला चटणी बनवायची म्हटलं म्हणजे तर आपण 1 वाटी मी शेंगदाणा घेतला, 1 छोटी वाटी पांढरी तीळ घेतली आणि 1 छोटी वाटी खोबरं किसून घेतलं. आणि तव्यात थोडंसं तेल टाकून क्रिस्पी असं खरपूस भाजून घेतलं. आता ही चटणी जर आपण तयार करून नेहमी आपल्या किचनच्या डब्यामध्ये ठेवलं तर आपलं रेसिपी बनवणं एकदम इझी होते, म्हणून मी नेहमी बनवून ठेवते. हे बघा, खोबरं आणि तीळ आणि शेंगदाणे ह्या तिघांचं कॉम्बिनेशन एकदम टेस्टी अशी ही चटणी होते. आता याच्यात 1 मोठी लसूणची जे हे होते पाकळ्या त्या टाकल्या आणि चवीनुसार मीठ घातलं आणि लाल चटणी घातली. चटणी तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. आणि ही चटणी चवीला एवढी टेस्टी असते की काय सांगा. तुम्ही घाईच्या वेळेत आपल्याला पटकन अशी भाजीत टाकली की भाजीची टेस्ट हिच्यामुळे खूप छान अशी होते. हे बघा, अशा पद्धतीने ही चटणी एकदम छान झाली. आपण शेंगदाणे, खोबरं आणि तीळ ही खरपूस असं तेल टाकून भाजलं होतं. बिना तेलाचं भाजलं तर ती अशी छान खरपूस होणार नाही. त्याच्यामुळे अगोदर तव्यामध्ये मी तेल टाकलं आणि मग शेंगदाणे, तीळ आणि हे टाकलं. आता याच्यात आपण 1 चमचा बडीशोप आणि धण्याची कूट टाकली, थोडी हळद आणि मला ही बाकीची चटणी मी बाजूला काढून ठेवली आणि थोडी अजून लाल मिरची टाकली, कारण मला तिखट आवडतं. आता बाकीची चटणी मी एक एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवली की आपण जेव्हाही घाईत असू तेव्हा भाजीत, कुठलीही भाजी असो, तुम्ही वांग्याची भाजी म्हणा, कारले म्हणा किंवा सिमला मिरची आणि टिफिन तर जाऊ द्या, पण मुलांना झटकीपट असं भूक लागली तर पटकन चटणी रोल करून आपल्याला देता येते. हे बघा, अशा पद्धतीने मी सिमला मिरचीमध्ये ही चटणी भरून घेतली. ही चटणीची टेस्ट अशी होती की थोडी शेंगदाण्याचं चव, थोडी तिळीची, थोडी खोबऱ्याची क्रिस्पी खरपूसपणा अशी ही चटणी होती, एकदम छान अशी. आता कढईमध्ये 3 पळी तेल घातल्या आणि थोडं जिरं घातलं आणि मिरची टाकली. मिरची माझ्याने कापताना थोडी जास्त कापली गेली, त्यामुळे ही 1 मिरची माझ्याने तुटून गेली. बाकी सर्व मिरची एकदम परफेक्ट अशा कट केल्या होत्या. हे बघा, अशा पद्धतीने आपण मिरची टाकून घेऊया आणि मंद आचेवरच आपल्याला हिला थोडा वेळ वाफवून घ्यायची. आता उरलेली चटणी मी वरतून पण टाकून दिली आणि हिला परतून घेऊ, जेणेकरून त्यातल्या ज्या चटण्या आहेत त्या फ्राय व्हायला हवे, म्हणून आपण यांना परतून घेऊ. आणि कमी गॅसवरच हिला शिजू द्यायची. सिमला मिरची शिजायला जास्त वेळ घेत नाही, पण कमी गॅसवर शिजवूया. आता 2 ते 3 मिनटं झाले, परत बघूया. चटणी ही छान फ्राय अशी झाली, हे बघा दिसते. परत अजून 2 मिनटं वाफवून झाली की थोडंसं उगाच पाणी घालूया. पाणी याच्यासाठी की आपल्याला सिमला मिरची शिजू द्यायची आणि ती जर अशी शिजू दिली तर चटणी ही करपून जाईल, म्हणजे जळून जाईल. त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घातलं आणि झाकून दिलं. 5 ते 7 मिनटं लागतात हिला वाफवायला. हे बघा, अजून ही वाफते. वाफेमध्ये ती छान अशी 5 ते 7 मिनटातच होऊन जाईल. हे बघा, पाणी सगळं आटवून गेलं आणि सिमला मिरची ही छान शिजून गेली. तरी अजून 2 ते 3 मिनटं तिला लागेल. मी गॅस कढई झाकून दिली आणि परत 2 ते 3 मिनटं तिला वाफवून घेतली. हे बघा, असं परतून घ्यायचं आणि परत झाकायची. असे 2 ते 3 मिनटं परत केलं मी आणि ही आपली झाली सिमला मिरची रेडी. झटकीपट धावपळीच्या याच्यात आपण लवकर अशी मुलांना टिफिन, परत कोणाला जर आपल्याला टिफिन द्यायचं असेल तर त्यांच्यासाठी आपण झटकीपट अशी टिफिन बनवू शकतो. तुम्हा सर्वांना कशी वाटली आजची रेसिपी? झटपट सिमला मिरची आणि सकाळच्या घाईसाठी तर अतिउत्तम. आणि आजची जी मी चटणी बनवली तीही तुम्ही तुमच्या किचनमध्ये बनवून स्टोअर करून ठेवा. धन्यवाद. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स, लाईक अँड शेअर करा आणि नवीन असणार तर चॅनलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद या सर्वांनी.